नमस्कार. 1961 साली आमच्या मंडळाची स्थापना झाली. यावर्षी 65 वर्ष आमच्या मंडळाला पूर्ण होत आहे. गेली 16 वर्ष आम्ही इथे रक्तदानाचा अविरत कार्यक्रम घेतो गणेशोत्सवामध्ये आणि पुण्याच्या गणेशोत्सवात जर बोलायचं झालं तर एकंदरीत अ, आता ह्याला ग्लोबलायझेशन थोडक्यात झाल्यासारखं आहे. पूर्वी मंडळाची वर्गणी काढून लोकं हे काढत होती. पण आता जाहिरातदार अ, आणि ह्या सगळ्या ह्याच्यावरती उत्सव हे झालेला आहे. इव्हेंट टाइप थोडक्यात झालेला आहे. आता पूर्वी म्हणजे प्रत्येक मंडळात 100-200 कार्यकर्ते असायचे. आता ते राहिलेली नाही पद्धत. एक 10-20 मुलांच्या जीवावरती मंडळ चालतं. आणि ओव्हरऑल तुम्ही म्हणता सांस्कृतिक पणा जपला पाहिजे तर 100% जपला पाहिजे. ढोल ताशाबद्दल तुम्ही बोलताय तर तेवढे ढोल ताशे पुण्यात 2,000-2,500 मंडळ आहेत. तर तेवढ्यांना तो अवेलेबल होऊ शकत नाही. त्यामुळं साउंड सिस्टम हा एक पर्याय आता आहे आणि तो चांगला आहे. असं काय प्रत्येक साउंड काय वाईट नाही. फक्त ते प्लाझ्मा वगैरे त्याने खूप जास्त त्रास होतो लोकांना. विसर्जनाच्या वेळेस पुणे शहरात हे पुण्याची विसर्जन मिरवणूक ही सगळ्यात जगात म्हणजे भारतात तर फेमस आहेच. त्यामुळं महाराष्ट्रासहित देशातही लोकं येतात. गर्दी तर खूपच असते, पण त्याला आपण अडवू शकत नाही. कोणाच्या हातात नाही. काळजी एवढीच असावी, की बाबा प्रत्येक मंडळाचा जो कार्यकर्ता असतो, त्यांनी त्याच्यावरती थोडंसं बारीक लक्ष असावं लागतं. कारण आता आम्ही पाहतो आमच्या मंडळात 4,000-5,000 मुलं-मुली नाचत असतात. तर आम्ही पहिल्यापासूनच डी-जे यूज करतो. तर त्यावेळेस आमची मुलं प्रत्येक मुलींसाठी कव्हर केलेलं असतं किंवा कुठं काही घातपात होणार नाही याची बारीक लक्ष असतं प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्याचं. तर ते फक्त बारकाईने प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्याचं काम आहे ते आणि ते केलंच पाहिजे. त्याशिवाय उत्सव किंवा मिरवणूक ही पार नाही पडू शकत. या 6 सप्टेंबरला जय महाराष्ट्र न्यूज घेऊन येत आहे पुण्याच्या भव्य गणेश विसर्जनाचं थेट प्रक्षेपण.